आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। काही दिवसांची मेहनत पापणीही लावणार नाही इतक्या जिद्दीनं आणि एकाग्रतेने केलेला अभ्यास आणि या ना त्या माध्यमातून आपल्याकडून होणारी देशसेवा असेच हेतू केंद्रस्थानी ठेवत आणि वाटेत येणारा प्रत्येक अडथळा ओलांडत काही मंडळी या UPSCच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि त्यांच्या यशापुढे सारं काही फिकं पडलं। हे यश सर्वतोपरी महत्त्व मिळवून जातं। सध्या अशीच एक अनोखी यशोगाथा भविष्यामध्ये UPSCच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे। जिद्द आणि एकाग्रता असल्यास यश दूर नसतं हेच ही यशोगाथा सांगते आणि हे यश संपादन केलं आहे ग्वाल्हेरच्या देव तोमर यानं। खरं तर देव एक सामान्य परीक्षार्थी, मात्र त्यानं मिळवलेलं यश आणि त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता सध्या हे यश कौतुकास पात्र ठरत आहे। हेच खरंय। देव तोमरचा जन्म ग्वाल्हेरमधील एका अशा कुटुंबात झाला होता ज्याची कौटुंबिक पार्श्वभूमी कायमच चर्चेचा विषय ठरली। देवचे आजोबा कधी काळी चंबल खोऱ्याच्या क्षेत्रातील कुख्यात डाकूंपैकी एक होते। आजोबांच्या या ओळखीमुळे देवला समाजात कायमच संशयी नजरांचा सामना करावा लागला। त्याच्यावर अनेकदा टीका सुद्धा झाली। हा तर डाकू दरोडेखोराचा नातू आहे, हा कुठं काय करू शकणार असं म्हणत त्याला हिणवलं गेलं। मात्र या सर्व टीकांना त्यानं पाठीवर घेत भूतकाळाशी आपला काहीही संबंध नसल्याचं सिद्ध केलं आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन केलं। शैक्षणिक क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी करत देवनं अभ्यासाच्या बळावर IIT मध्ये प्रवेश मिळवला। पुढे नेदरलँडमधील फिलिप्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या मुख्यालयात त्यानं संशोधक म्हणून काम केलं। इथं त्याला तब्बल 88 लाख रुपये इतका पगार मिळत होता। आवडीच्या क्षेत्रात इतका पगार मिळणं हे अनेकांचं स्वप्न होतं आणि देव ते स्वप्न प्रत्यक्षात जगत होता। पण त्याचं आणखी एक स्वप्न होतं ज्यासाठी त्यानं मेहनत करत स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला आणि कॉर्पोरेट नोकरीचा त्याग करून त्यानं देशसेवेचा मार्ग निवडला, अर्थात UPSC परीक्षेची तयारी सुरू केली। देवसाठी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता। त्याने या परीक्षेसाठी 6 वेळा प्रयत्न केले। यापैकी 4 मुख्य परीक्षा तर 3 मुलाखत फेऱ्यांपर्यंत तो पोहोचला, मात्र तरीही त्याला अपयशाचा सामना करावा लागला। देवनं त्या आत्मविश्वास अजिबात गमावला नाही। अखेरच्या संधीमध्ये म्हणजे 2025च्या UPSC परीक्षेमध्ये देवनं देशभरातून 629वा क्रमांक मिळवत हे यश अखेर खेचून आणलं। देव तोमरची जिद्द अनेकांसाठीच आदर्श ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही। तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काही असो, तुमचं यश हा सर्वस्वी मेहनतीचाच भाग असतो आणि ही मेहनत तुम्हीच करायची असते। हेच देवनं त्याच्या या प्रयत्नांमधून आणि यशातून दाखवून दिलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।